वर घेऊन येऊ शकत नाही. ते त्यांचा जे इरादा होता ते फेल झालेला आहे आणि ते तर फेल झालाच, परंतु आज आपण बघू शकता की महाराष्ट्राचा मराठी माणूस एक झाला. खरोखर धन्यवाद आहे त्यांचा की महाराष्ट्राच्या मराठी माणसानं एक केलं. आता उद्याचं राजकारण वेगळं कसं बघता तुम्ही? नाही ना, वेगळं हेच बघणार आहे की आज आम्हाला खूप आनंद झाला की दोन भाऊ एकत्र आले. सर्वात मोठा आनंद तेच आहे. आणि येणारं जे राजकारण असेल, आजची जी हे सभा होती ते काय कुठल्या पक्षाची नव्हती, फक्त मराठी एजेंडा होता. आणि मी मराठी आहे, मी महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे माझी भाषा मराठी आहे. मला खूप आनंद आहे, मी राजसाहेबांसोबत आहे, मला खूप आनंद आहे. जन्मानी जरी गुजराती असलो तरी मी मराठी आहे कारण मी महाराष्ट्रात राहतो अशा संदर्भातलं खरं तर एक भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि मराठी गुजराती वाद करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. ते योग्य नसल्याचं मतही व्यक्त केलंय. आणि उद्याच्या भविष्याचा जो महाराष्ट्र असेल त्याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. कॅमेरापासून नितीन वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.